मयत झालेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची आज सुषमा अंधारे यांनी भेट घेतली आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील फोनवरून संवाद साधलेला आहे। माझ्यासोबत सुषमा अंधारे ताई, काय सांगाल? तुम्ही ठाकरे साहेबांचाही फोनवरून संवाद करून दिला, आता कशा पद्धतीने पुढच्या लढाईची तुम्ही तयारी करत आहात? हो, सन्माननीय पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की पीडित कुटुंबाची भेट घ्या आणि आपण काय मदत करू शकतो त्यांना ते एकदा त्यांच्याशी बोलून घ्या। त्याच्यानुसार आत्ता पीडितेचे भाऊ डॉक्टर प्रमोद मुंडे, आई, वडील या सगळ्यांशी मी आत्ता बोलली आहे। मला ज्या ज्या गोष्टी काही लीगल गोष्टींची काही माहिती हवी होती ती लीगल गोष्टींची माहिती त्यांच्याकडनं घेतली आहे। या संबंधाने जी लढाई आम्हाला पुढची लढायची आहे, अर्थात पुढची ताकद म्हणजे हत्तीचं मस्तक आहे। आम्ही सगळी ऊसतोड कामगाराची, कोरडवाहू शेतकऱ्याची लेकरं आहोत। आम्ही कष्टातनं उभी राहिलेली माणसं आहोत। त्यामुळे एवढ्या मोठ्या हत्तीचं मस्तक की जे 50 कोटी वगैरे, पण तरीही आम्ही लढू। आणि मला आनंद आहे या गोष्टीचा की सन्मान्य पक्षप्रमुखांनी आत्ता स्वतः या सगळ्यांमध्ये लक्ष घातलेलं आहे। मगाशी जसं उपमुख्यमंत्री अजितदादांनी महिला आयोगाच्या संबंधाने आम्ही योग्य ती कारवाई करू असं शब्द दिला, तोही महत्त्वाचा भाग होता। आणि आत्ता सन्मान्य पक्षप्रमुखांनी की वकील कोणता दिलेला आहे आणि याच्यात अजून काही लीगल वेगळी मदत करता येईल का, विशेषतः जे अत्यंत उच्च विद्याविभूषित असे ॲडव्होकेट पासबोलाची आहेत, जे माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतात, त्यांच्याशी सुद्धा या सगळ्या संबंधाने मी बोललं पाहिजे यावर त्यांचं म्हणणं होतं आणि आम्ही ती कारवाई करू। 3 तारखेला फलटणसाठी जिल्ह्यातल्या काही प्रमुख शिलेदारांवर त्यांनी जबाबदारी द्यायला सांगितलेली आहे आणि त्याच्यानुसार आमचे उल्हास गिरामजी असतील, रत्नाकरप्पा शिंदे असतील, नितीन धांडेजी असतील, आमचे इकडचे सर्कलचे विनायक बाप्पा आहेत, राजेश विभूते आहेत, तर ही सगळी मंडळी 3 तारखेच्या नियोजनासाठी सज्ज असतील। नक्कीच आता रस्त्यावरची लढाई तर सुरू झालेली आहे, अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत, सर्व पक्षाचे अनेक नेते येऊन भेटत आहेत, सर्वजण शब्द तर देऊन जात आहेत, मात्र खऱ्या अर्थाने ही न्यायालयीन लढाई महत्त्वाची आहे, तिथे तुम्ही लढाई देणार? आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, आम्ही न्यायालयीन लढाई लढू, लढणं आमचं काम आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत की ते नाईक निंबाळकरांचे नेते आहेत। जर ते राज्याचे मुख्यमंत्री असतील तर ते निष्पक्षपणे न्याय देण्याच्या भूमिकेत असतील, जर ते नाईक निंबाळकरांचे मित्र, नेते, हितचिंतक म्हणून काम करणार असतील तर मग आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या विरुद्धही लढावं लागेल। पण तुर्तास माझी अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी एका लेकीला, कारण लाडकी बहीण एवढी जाहिरात करण्यापेक्षा सुरक्षित बहीण ही आश्वासकता त्यांनी द्यावी, ही आमची अपेक्षा आहे। या संदर्भात अजितदादांनी तर शब्द दिला की मी चाकणकरांना बोलणार, मात्र त्या ज्या पद्धतीने त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावरती तुम्हाला काय वाटतं, कारवाई झाली पाहिजे? नाही, कारवाई झाली पाहिजे म्हणण्यापेक्षा काय असतं माहिती आहे का, महिला आयोगाची एक गरिमा आहे, समावेशन, समुपदेशन आणि सबलीकरण या 3च मुद्द्यावर त्यांनी काम करायचं असतं की महिलाचं सबलीकरण कसं होईल, तिचं समुपदेशन, तिचं काउन्सिलिंग कसं होईल, यावर त्यांनी काम करायचं असतं। फार तर माझ्याकडे ही तक्रार आली आहे, याच्यावर FIR करावी असं त्यांनी रेकमेंड पोलीस स्टेशनला करायचं असतं। ह्याच्या पलीकडे त्यांचा रोल नसतो। तपास अधिकारी आणि तपास यंत्रणेचं जे काही चाललेलं आहे त्याच्यात त्यांना बोलायचा कवडीचाही अधिकार नाही। मला आश्चर्य वाटलं की तुषार दोषी गप्प बसलेले होते तिथे आणि तुषार दोषींच्या बद्दलचे माझे आक्षेप काय आहेत ते मी पुन्हा बैजवर सांगेल। आत्ता तर मी फक्त सांत्वन भेटीला आली आहे, पण ह्या सगळ्या प्रक्रियेची एकूण पोलीस स्टेशन आणि एकूण जे सगळे अधिकारी दिसत आहेत ते सगळे अधिकारी जर बघितलं तर याच्यामधल्या कित्येक अधिकाऱ्यांची कारकीर्द ही वादग्रस्त राहिलेली आहे, मग ते महाडिक असतील किंवा ते तुषार दोषी असतील। कारण अंतरवली सराटीमध्ये जो लाठी हल्ला झाला होता आणि त्यावेळेला जे अधिकारी होते त्यातही वन ऑफ द तुषार दोषीच होते। मात्र हा सगळा जो आता तपास सुरू आहे याबाबत कुटुंबियांनी म्हटलंय की आम्ही या सर्व गोष्टींवरती समाधानी नाही आहोत, कशा पद्धतीचा तपास झाला पाहिजे आणि तुम्ही यासाठी काय प्रयत्न? त्यांनी आत्ता ज्या भूमिका मांडल्या ना, खरं तर म्हणजे पीडितेचा भाऊ डॉक्टर आहे स्वतः आणि त्याला मेडिकलची सगळी माहिती आहे। तो सांगतोय की शवविच्छेदन अहवालामध्ये काय असलं पाहिजे, काय केलं पाहिजे। शवविच्छेदन करताना जर कुटुंबातली नातेवाईक ज्याला की वैद्यकीय ज्ञान आहे आणि तो तिथे हजर राहू इच्छितो तर त्याला हजर ठेवलं पाहिजे।
जर कुटुंब म्हणतंय की हा मृत्यू संशयास्पद आहे, हत्या की आत्महत्या, अजून या निष्कर्षाप्रत आम्ही गेलो नाहीत आणि आम्हाला याची इन कॅमेरा पोस्टमार्टम झालं पाहिजे, तर ते झालं पाहिजे होतं ना. ते का केलं गेलं नाही? मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 3:13 FIR, 3:14 FIR, 3:17 FIR, 3 मिनिटाला FIR पडल्यात. जर 3 मिनिटाला FIR तुमच्या एवढ्या पडतात तर एक FIR, तीही इतक्या संवेदन विषयाची, किती वेळ लागला दादा? 8 तास का लागले? 10 वेळा फाडली, अनेक वेळा. म्हणजे इतक्या गोष्टी सस्पेक्टेड आहेत आणि त्यामुळे हा संशय पुन्हा 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 वाढत जातोय की हा खून आहे, हा खून आहे. आम्ही चूक आहोत का? तर ठीक आहे बाबा, आम्ही चूक आहोत तर आम्ही मान्य करू, पण तुम्ही चौकशी तर करा. नाईक निंबाळकरांनी लगेच हातात सुरा घेतला आणि खून केला, किंवा हातात दोरी घेतली आणि गळा आवळला असं आम्ही म्हणतोय का? नाही. आम्ही काय म्हणतोय, 4 पानीपत्राला सुसायडल नोटप्रमाणे ट्रीट करा आणि 4 पानीपत्रात ज्या ज्या लोकांचा उल्लेख केलेला आहे त्या प्रत्येकाची चौकशी व्हावी. नाईक निंबाळकरांनी याच्यात वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही. चौकशीला त्यांनी सामोरे गेले, चौकशीच्या कक्षेत ते आले की आमचा विषय संपला. आम्ही तुम्हाला लगेचच खुनी करार देत नाही आहोत, पण तुम्ही चौकशी सुद्धा नाही, म्हणजे तुम्ही इतकंसं झुरळ झटकल्यासारखं जर झटकणार असाल तर मग आम्हाला बाकीचे सगळे पण मग उत्खनन करावं लागतं ना. आता तुम्ही संपूर्ण माहिती कुटुंबियांकडून जाणून घेतली. जो वेळेच्या बाबतचा डिफरन्स सांगितला जातो कुटुंबियांकडून, काय ते काय प्रकरण आहे की व्हॉट्सॲप स्टेटस बाबत आणि यांना जी काही वेळ सांगितली गेली सुसाईडची, ज्या पद्धतीने यांच्यापर्यंत मृत्यूची माहिती पोचलेली आहे, आणि मी जसं म्हटलं की पीडितेचा भाऊ हा स्वतः डॉक्टर आहे, तोही MBBS आहे, आणि दोघे बहीण भाऊ हे PG करणार होते. हे फार विशेष आहे की मगाशी जेव्हा तिचे काका, तिचे वडील सांगतायत की जी मुलगी दिवाळीची सगळी खरेदी करते, आपल्या बहिणींच्यासाठी ड्रेसेस घेते, आपल्या घरातल्या लोकांच्यासाठी चपला बुटं, जी काही दिवाळीची तिची खरेदी आहे ती खरेदी करते, तिला PGचं ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या PGच्या ॲडमिशनसाठी सगळे डॉक्युमेंट्स तिला तयार करायचे आहेत, ते डॉक्युमेंट तयार करण्यासंबंधी ती आपल्या भावाला आणि बहिणीला सांगते की माझं कास्ट व्हेरिफिकेशनचं सर्टिफिकेट पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. याचा अर्थ ती मुलगी तिचं फ्युचर प्लॅनिंग ती सगळं करत आहे. फ्युचर प्लॅनिंग तर करतेच करते, पण ती उद्या तिची दिवाळीची खरेदीची ती सगळी खरेदी करून ठेवते. तिच्या रूममध्ये ती सगळी खरेदी सापडते. जी मुलगी एवढी सगळी दिवाळीची खरेदी करते ती ऐन भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावाला कसं सोडून जाईल? जी मुलगी कधीच हॉटेलवर थांबली नाही, कधीच हॉटेलवर जी मुलगी थांबली नाही, ती मुलगी अचानक हॉटेलवर का जाईल? साधं लॉजिक आहे ना दादा. 4 पानीपत्रात जी मुलगी सांगते की खासदाराचा माझ्यावर दबाव आहे आणि ती निवासी डॉक्टर आहे, तर निवासी डॉक्टरला एवढं तर कळलं असेल ना की तिथले राजकीय लागेबांधे काय असतात आणि कोणत्या खासदाराचा कोण निकटवर्ती आहे. मग ज्या खासदाराच्या विरोधात तिने तक्रार केलेली आहे त्याच खासदाराचं निकटवर्तीय त्याच्या हॉटेलवरती का जाईल? दिलीप सिंह भोसले म्हणतात की मी रूम दिली. दिलीप सिंह भोसलेंना पण मी पुन्हा पुन्हा तेच म्हणते की मी कुठं म्हणते की तुम्ही खून केलाय लगेचच जाऊन, पण तुम्ही रूम दिली कशी काय दिली अचानक? तुमचं रूम देणं, तिचं येणं, ज्या डेस्परेटली तिचा एंट्रन्स दिसत आहे, हे सगळं जर बघितलं तर ते इतकं संशयास्पद आहे की याची चौकशी बरं कुणाचा हवाला देऊन करताय तुम्ही? अहो, जिथं कुंपणच शेत खातंय त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची आम्ही? फलटणच्या पोलीस अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास नाही. आम्ही म्हणतोय की बदने बनकर सोबत इतर अधिकारी सुद्धा त्याच्यात आहेत गुंतलेले. डॉक्टर अंशुमन धुमाळ, राहुल धस, महाडिक, जायपात्रे, पाटील, शिंदे, नागटिळक, हे सगळे लोक जेवढे जेवढे चर्चेत आहे, या सगळ्या लोकांना चौकशीच्या कक्षेत आणायचे. आणि ह्याच लोकांनी सांगितलेले पुरावे जर चॅट म्हणून तुम्ही तो पुरावा म्हणून दाखवत असाल तर आम्ही का विश्वास ठेवू? हे तुम्ही कदाचित तयार पण केलेलं असेल. त्यामुळे आमचा याच्यावरती अजिबात विश्वास नाही. आम्हाला उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमण्याच्या संदर्भातली आम्हाला हमी हवी आहे. आणि आज ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झालं त्याच्यानुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांशी आम्ही या संदर्भात बोलू असं म्हटलेलं आहे. आम्ही संयत आहोत. आम्ही नाईक निंबाळकरांच्या सारखे जागीरदार नाही आहोत. आम्ही वारंवार म्हणतोय आम्ही गरीब माणसं, आम्ही ऊसतोड कामगाराची लेकरं.
त्यामुळे आमच्याकडे लगेच 100 कोटी 200 कोटी असं काही नाही, किंवा आम्ही लगेच तलवारीन रिव्हॉल्वर आणि गन घेऊन नाही आहोत. आम्ही साधी माणसं आहोत. ठीक आहे, म्हणाले ना उपमुख्यमंत्री, आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. चला, ठेवतो बाबा विश्वास. काय करणार गरीब माणूस दुसरं. आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही 2 तारखेपर्यंत वाट बघतो. 2 तारखेपर्यंत जर तुम्ही चौकशीच्या कक्षेत घेतलं नाही, उच्चस्तरीय समिती नेमली नाही, तर 3 तारखेला नम्रतेनं हात जोडून आम्ही फलटण पोलीस स्टेशन समोर आहोत. नक्कीच आपल्यासोबत सुषमा अंधारे होत्या, ज्यांनी आता कुटुंबियांची भेट घेतली, संवाद साधला. यानंतर आता 3 तारखेपर्यंतचं अल्टिमेटम हे सरकारला त्यांनी दिलं आहे. उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी नेमण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकर, मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.